बुलढाणा जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून सुशिक्षित महिला उमेदवाराला संधी दिल्या जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। गेल्या 25 वर्षात मेहकर विधानसभा मतदार क्षेत्रात शेती, उद्योग, शिक्षण आणि पर्यटनासाठी काहीही कामे झाली नसल्याचा आरोप MBBS डॉक्टर असलेल्या ऋतुजा चव्हाण यांनी केला आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण राखीव असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी विधानसभा निवडणूक रिंगणात उतरले असल्याचं त्या म्हणाल्यात। सध्या तरी मेहकर लोणामध्ये जेव्हा दौरे सुरू असतात, मी गावोगावी खेड्यापाडी आपण भेटी देत असतो, तेव्हा ज्या प्रकारे इथली स्थिती आहे, ज्या प्रकारे इथला विकास व्हायला हवा होता तो दिसत नाहीये। सगळ्यात पहिले महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे सुटतच नाहीयेत। त्यामध्ये शेतकरी राबतो, कष्ट करतो, पण ज्या प्रकारे त्यांना मोबलक ज्या प्रकारे त्यांना भाव पिकांना भेटायला पाहिजे होता तो मिळत नाहीये। सोयाबीनचा भाव हा 4000 पर्यंत आलेला आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा जे त्यांचा खर्च लागलेला आहे तो सुद्धा निघत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त वाढत आहेत। त्यानंतर असं माझ्या ज्या वयाची युवक युवती आहेत ज्यांना शिक्षणाचा संघर्ष करावा लागतो, मी स्वतः खूप चांगल्या प्रकारे अनुभवला आहे की आपलं घरदार सोडून लेकरांना बाहेर ठिकाणी शिकायला जावं लागतं आणि शिकून आल्यानंतरही घरी जेव्हा वापस येतात तर ज्या प्रकारे रोजगार किंवा ज्या प्रकारे जॉब्स इथे अवेलेबल व्हायला हवे होते, उपलब्ध व्हायला हवे होते, त्या प्रकारे इकडे उपलब्ध नाही आहेत। MIDC नाही आहेत, कोणते मोठे मोठे वैद्यकीय कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज, कृषी विद्यापीठ असे कोणते विद्यापीठ आपल्या इकडे नाही आहेत। त्यानंतर आपल्या इकडे सगळ्यांना माहिती असेल की लोणारचं सगळ्यांनाच आपल्या घरोघरी माहिती आहे की लोणार सरोवर सारखं जागतिक पर्यटन स्थळ आपल्या इथे आहे। ते उपलब्ध असतानाही ज्या प्रकारे पर्यटन स्थळाचं डेव्हलपमेंट व्हायला हवी होती ती सुद्धा नाहीये। जर पर्यटन स्थळ तिथलं जर जास्त डेव्हलप झालं असतं, लोणार डेव्हलप झालं असतं, तर आपल्या पूर्ण मतदारसंघाला, पूर्ण मेहकर लोणार तालुक्याला घरोघरी व्यवसाय, घरोघरी जॉब मिळाले असते। सोबतच छोटे छोटे प्रश्न सुद्धा आहे, जे गावखेड्याचे रस्ते आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे सुद्धा समजत नाही। विजेंचे प्रॉब्लेम आहे, लाईट नाहीयेत, अनेक गावांमध्ये नाहीये। तर असे अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो। काय नेमकं तुम्हाला करायचं आहे निवडून आल्यानंतर? सगळ्यात पहिले मी एक महिला म्हटल्यावर तर मी महिला सबलीकरण आणि महिला सुरक्षा कशी जास्त वाढवता येईल यावर भर असेल, कारण की एकदा एक महिला स्वतःच्या पायावर उभी असली म्हणजे तिच्यावर होणारे अत्याचार जास्त टाळतात आणि महिला सुरक्षितेचाही प्रश्न आपल्या समोर आहे, तो अजून कसा स्ट्रॉंग करता येईल यामागे माझं ध्येय असेल। आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत, शेतकऱ्यांचे अजून समजा शेतकऱ्यांच्या आता गेल्या आधीपासून ज्या रूढी परंपरा सुरू आहेत त्या नवीन काही त्यात आणत नाही आहे। जसं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग झालं, पॉली हाऊसेस झाले, किंवा सीझनल नुसार कोणते फळं घ्यायचे, कोणते पिकट घ्यायचे आणि त्याच्या कोणत्या सीझनमध्ये त्याचा भाव जास्त असतो, कमी असतो, असेही फार्मिंग मॉडेल काही आणणे आपल्या भागामध्ये गरजेचे आहेत। शेतीमध्ये हे बदल आणि शेतरस्ते जे आहेत, शेतीला जे जोडणारे रस्ते आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, जेणेकरून शेतकरी चांगल्या प्रकारे अजून त्याच्या शेतामध्ये लक्ष देऊ शकतो। नंतर शिक्षणाचं झालं म्हटलं तर आपल्याकडे आपल्याला माहिती आहे सध्या की जे जिल्हा परिषद शाळा आहे किंवा जे शासकीय शाळा आहेत त्या पूर्ण बंद होण्याच्या मार्गावर आहेत। जर हेच शाळा अजून स्ट्रॉंग करून जर आपण शिक्षण अजून स्ट्रॉंग केलं तर नक्कीच मुलांच्या विकासामध्ये भर पडेल। अजून जे गावाखेड्यांचे जेही अनेक आपण वेगवेगळ्या प्रकारे डेव्हलपमेंट करू शकतो। लोणार सरोवरचा विकास झालेला नाहीये। लोणार सरोवर जे जागतिक पर्यटन स्थळ आहे, ज्या प्रकारे तिथे विकास व्हायला हवा होता आणि सोबत अजून दुसरे अम्युजमेंट पार्क वगैरे आपण आणले असते तर नक्कीच घरोघरी रोजगार मिळाला असता। MIDC आपल्या मेहकर भागामध्ये नाहीये, MIDC थ्रू ही अनेक युवकांना रोजगार मिळाला असता। असे अनेक कामं आपण करू शकलो असतो।